नमस्कार, आर न्यूजच्या शनिवार दिनांक 30 मेच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत। महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा 24 कॅरेट दर आहे 1,55,600, 22 कॅरेट दर आहे 1,43,150, तर 1 किलो चांदीचा दर आहे 2,65,000। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या किचन मधला अविभाज्य घटक असणारा HP चहा, जसा हवा तसा चहा। आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांसमवेत केली शिवार फेरी। कर्नूर येथे ऊस शेतीमधील AI तंत्रज्ञानावर चर्चासत्र आणि कार्यशाळा उत्साहात। 500हून अधिक ऊस उत्पादक शेतकऱ्यांची उपस्थिती, आधुनिक तंत्रज्ञानावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन। पाटणे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र इथं सर्वरोग तपासणी निदान व्हॅनचा शुभारंभ। ग्रामीण भागातील नागरिकांना गाव पातळीवरच तपासणी आणि निदान सुविधा उपलब्ध होणार। आरोग्य केंद्रातील रिक्त पदं तातडीने भरण्याची लोकप्रतिनिधींची मागणी। SIR मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी चंदगडमध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक। मतदार नोंदणी, मतदार यादीतील अचूकता आणि जनजागृतीवर विशेष भर। सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गावागावात मोहीम राबवण्याचा निर्धार। आजरा आणि चंदगड इथं शिवसैनिकांच्या बैठका, संघटन विस्तारावर भर। ग्राहक हक्क संरक्षण आणि स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी कार्यकर्त्यांना जबाबदाऱ्या। 80% समाजकारण, 20% राजकारण या विचारानुसार काम करण्याचं आवाहन। कुदनूर गटातील 22हून अधिक गावांच्या प्रश्नावर कार्वे इथं आढावा बैठक। पाणी टंचाई, अपूर्ण पाणी पुरवठा योजना आणि आरोग्य सुविधांबाबत ग्रामस्थांचा संताप। पारगड शिवराज्याभिषेक सोहळ्यापूर्वी पाणी पुरवठ्यासह विविध प्रश्न सोडवण्याची मागणी। गडिंग्लज तालुक्यातील शेंद्री येथील साहिल चौगले यांची भारतीय नौदलात सब लेफ्टनंटपदी निवड। आजी माजी सैनिक वेलफेअर असोसिएशन आणि जय जवान जय किसान फाउंडेशनतर्फे झाला सत्कार। आई वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करत वडिलांना नवीन बुलेटची दिली भेट। कोल्हापूर इथं झालेल्या 17 वर्षाखालील मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत गडिंग्लजची चमकदार कामगिरी। अंतिम सामन्यात टायब्रेकरवर निसटता पराभव। सॉकर ट्रेनिंग सेंटरला उपविजेतेपद। सुविधांचा अभाव असूनही ग्रामीण भागातील मुलींनी कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर गाठली अंतिम फेरी। ढोलगरवाडी इथं जानकी क्लिनिकच्या माध्यमातून ग्रामीण भागाला आरोग्य सेवेचा नवा आधार। प्राथमिक उपचार, आरोग्य तपासणी आणि वैद्यकीय सल्ल्याची सुविधा गाव पातळीवर उपलब्ध। आरोग्य जनजागृती आणि प्रतिबंधात्मक आरोग्य सेवांवरही राहणार विशेष भर। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।